ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा। शरद पवार यांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक, नेत्यांची तातडीची बैठक बोलावली। राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय? 2 दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली होती। या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं। या भेटीनंतर पार्थ पवार अधिकच आक्रमक झाले आहेत। शरद पवार यांना भेटल्यानंतर पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत बैठकांचा झपाटा लावला। काल रात्री राष्ट्रवादीच्या नेते पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर पार्थ यांची आता पुन्हा एकदा नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार हे गुलदस्त्यात आहे। पार्थ पवार यांनी लागोपाठ 2 दिवस बैठक घेतल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय अशी चर्चा रंगली। पार्थ पवार यांनी काल शुक्रवारी रात्री मोजक्या मंत्र्यांसोबत बैठक केली होती। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली। राज्यातील राजकीय परिस्थिती, केंद्रातील मंत्रिपद आणि राज्यातील विकास कामे आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। तसेच मंत्र्यांच्या खात्यात येणाऱ्या अडचणीवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवार यांच्या वरळी येथील निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक उपस्थित होते। कालच्या बैठकीनंतर आज दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक सुरू झाली। पार्थ पवार यांच्या वरळी येथील शुभदा निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नवाब मलिक, मंत्री नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक उपस्थित होते। गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे। 2 दिवसापूर्वीच पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली। सिल्व्हर ओक येथे जाऊन सुमारे 3 तास त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली होती। या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला। त्यानंतर पार्थ पवार यांनी अचानक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीत ताणाताणी सुरू आहे। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी कापण्यात आल्याने दोन्ही पक्षातील तणाव वाढला। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक होत असून त्यात हा विषय निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली। त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली। निधी वाटपाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवार यांच्यात सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाची पार्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती। त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। आता नेमकं काय समोर येतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।